प्रेज लॉर्ड माझ्या वडिलांनो, प्रेज लॉर्ड माझ्या बहीण भावांनो, प्रेज लॉर्ड माझ्या प्रियजनांनो, प्रेज लॉर्ड माझ्या मित्रमंडळ, प्रेज लॉर्ड माझ्या पै पाहुण्या. हालेलुया. का तुम्ही आनंदित आहेसा? पहिल्या तसल्यांकरात 5व्या अध्यायामध्ये 16 सांगते, सर्वदा आनंद, असा आनंद खरा करतो विश्वमध्ये आनंद आहे. आमेन. तुम्ही पण आनंदित व्हावा. का तर प्रभूशी आनंद आहे. प्रभूशीने आम्हाला आनंद दिला तर आम्ही दुःखी का व्हावे, कष्टी का हो, चिंता का करावं. आनंद खरा. आनंदित हृदय सदा आणि सदा उत्तम औषध आहे असं बायबल सांगते. काही दार माझ्या प्रियजनांनो, जिसमीच्या तर्फे येशूच्या नाम तुमचा मी स्वागत करतो. प्रभूशीच्या नावाने तुम्हाला सलूट टाकतो. आणि आज या महिन्यातला शेवट रविवार आहे आणि ह्यो कलसीकारात 3ऱ्या अध्यायामधलं 9वं वचनचा शेवटवा भाग आज आहे, समाप्तीचा भाग. आणि हे लय महत्त्वाचं आहे. का तर आज आम्ही फायनलमध्ये गेलो. फायनल संपवायचं आहे. फायनलची मॅच झाली की परत मॅच नसते ना, पुन्हा दुसरा. मग पुढच्या महिन्यात मार्च महिन्यात आपल्याला काय देऊ देईल आपण बघूया. पुन्हा मी तुम्हाला सांगतो ऐका. ह्या वचनं ह्या महिन्यात तुम्ही वाचलं ऐकलायसा. एक कलसीकारात 3:9 दुर्लक्ष करू नका तुमचं जीवन कल्याण होण्यासाठी. लबाडी करू नका. जुन्या मनुष्याला काढून टाकलेला आहे सा, नवीन जीवन जगा. का तर प्रभूशीमध्ये सर्व नवीन आहे. आमेन. या माझ्या प्रियजन आपण आज वाचूया या संध्याकाळच्या वेळी कलसीकारात 3:9 पुन्हा एकदा. आणि आज आपण बघूया की ह्या शेवटच्या दिवशी प्रभूशी आपल्याला काय सांगते. कलसीकारात 3:9 एकमेकांशी लबाडी करू नका. एकमेकाशी लबाडी करू नका. कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. मुळा सकट काढून टाकलेला आहे. आमेन. निश्चय करा आज ह्या शेवटच्या ह्या महिन्याच्या कार्यक्रमामध्ये माझ्यातला जुना मनुष्य मी कृत्यासह उपटून टाकलेला आहे. पुन्हा येऊ नकोस म्हणून त्या जुन्या मनुष्याला सांगा, मला नवीन जीवन मिळालेलं आहे, सत्यातच जीवन मिळालेलं आहे. मी ते जीवन जगणार. मी चांगलं जीवन जगणार. मी जुन्या मनुष्यासारखं जीवन जगणार नाही. का आज फायनलमध्ये आपल्याला सांगते प्रभू येशू, हे देवाचं नेमशास्त्रमध्ये जे काय आहे त्याचं पालन करा. नुसतं ऐकणारे होऊ नका, कृत्यत करा. का तर देवाला प्रभूला कृत्य करणारे लोक आवडतात, नुसतं ऐकणारे लोक आवडत नाही. का सांगतंय हे आज तुम्हाला मी फायनलमध्ये सांगतो. एफेसकरास 4व्या अध्यायामध्ये एक 26 वचन आम्हाला ह्यात एक महत्वाची गोष्ट शिकवते. एफेसकरास 4:25 का आम्ही कोण आहे एकमेकाचं, का आम्हाला सांगते एकमेकाशी तुम्ही लबाडी करू नका. एकमेकाशी लबाडी ह्याच्यासाठी करू नका. एफेसकरास 4व्या अध्यायामधलं 25 वचन काय सांगते बघा. एफेसकरास 4:25 म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला. आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरं बोला. कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. एकमेकांचं अवयव आहे. काल आपण ऐकलं, काल वेळ झाला म्हणून तुम्हाला सगळं मी सांगलंय. काल आपण ऐकलंय की भावाच्या बद्दल भावाच्या मध्ये वेळ, दुष्टपणा, हेवा कुठं घेऊन गेले त्यांना. भावाला मारूस तर, विहिरीत टाकूस तर, लोकाला विकूस तर, आणि शेवटला त्या भावाचा लबाडी मेला म्हणून आपल्या वडिला संग लबाडी बुडून त्या वडिलाला आयुष्यभर रडवत बसली, दुःखात त्याला घालवली. हेवा, लबाडी कुठं नेते बघा माणसाला. एक भावा निर्मळ मनाचा, त्या भावासाठी ह्या भावांच्या मनात वैर, आणि ती वैर त्या भावाला विकूस तर पहिला तर ठार मारला होते. ते ठार मारायचं मनात तिने निश्चय केला होता आणि नंतर विकलं त्याला 20 रुपयाला. तोपर्यंत यांचं ते वैर, ते हेवा, दुष्टपणा गेला नाही. आणि नंतर काय केली मोठी लबाडी, आपल्या बापाला सांगितलं तुमचा मुलगाला पशु पक्षी खाऊन टाकली, ते बघा त्याचा झगा मिळाला आहे. आणि त्या भावाला झगा दाखवला. ते भाव आयुष्यभर रडत बसला, माझा मुलगा मेला, माझा मुलगा मेला.
लबाडी कुठं नेत्या माणसाला, हेवा कुठं नेते माणसाला, दुष्टपणा कुठं नेते माणसाला, ढोंगपणा कुठं नेते माणसाला. लक्षात ठेवा. आज काय सांगते, ह्याच्यासाठी तुम्ही एकमेकाशी लबाड करू नका. तुम्ही एकमेकाचं अवयव हायसा, एकमेकाचं अवयव हाय आम्ही. लक्षात ठेवा. मग एकमेकाचा अवयव आम्ही असताना एकमेकाशी लबाडी कशी करावी, जरा विचार करा माझ्या बहीण भावानं, माझ्या आई वडिलांनो, माझ्या प्रियजनानं. एक अवयव हाय म्हणते. आज फायनल मध्ये हे सांगते, का लबाडी करायची नाही तुम्ही एकमेकासाठी, का तो तुम्ही एकमेकाचा अवयव हायसा, एकमेकाचा अवयव हायसा, तुम्ही एकमेकाशी जोडल्या हायसा तुम्ही. मग कसं तुम्ही एकमेकाशी लबाडी करू शकतायसा, विचार करा. आज या फायनल मध्ये तुम्ही एपिस 4:25 मध्ये सांगते, म्हणून तुम्ही लबाडी करू नका. का तर तुम्ही लबाडी बोलताय सहज, तुम्ही हेवा करताय सहज, तुम्ही दुष्टपणानं वागताय सहज, पण त्या माणसाचं समोरचं काय दुर्दशा होतं तुम्ही कधी विचार करतायसा. काल आपण बघितलं, या भावाने हेवा दुष्टपणा लबाड करून भावाला तर लांब घालवला, वडिलाला पण आयुष्यभर रडवलं खोटं बोलून. किती सहज लबाडी बोलतात ना माणसं, किती सहज एकमेकाच्या यासाठी हेवा करतात ना, का त्यांना माहित ना आम्ही एक अवयव आहे. आणि आज आम्हाला एक क्लिअर सांगतंय, म्हणून तुम्ही एकमेकाशी लबाडी करू नका, का तर तुम्ही एकमेकाची अवयव आहे. एकमेकाच्या अवयव आहे तर एकमेकाला जोडून राहावा, एकमेकाला आपल्याचे श्रेष्ठ समजा, एकमेकाची उन्नती करा, एकमेकाला प्रेम करा, एकमेकाला सहाय्य करा. एक अवयव आहेसा तुम्ही. लक्षात ठेवा, विसरू नका. आणि म्हणून आज या फायनल मध्ये निश्चय करा, खरोखर मी आजपासून एकमेकाशी लबाडी करणार नाही. जर माझ्या लबाडीमुळे कुणाचं दुःख होत असेल, कुणी आयुष्यभर रडत असेल, तर मग तसली लबाडी मी का करू. आणि जर माझंच अवयव आहे, माझ्या अवयवला मी कसं रडवत ठेवू. या भावाने काल विचार केला, आपल्या भावाचा आणि आपल्या वडिलाचा विचार केला नाही का. त्याच्या मनात एवढी हेवा होती, एवढा दुष्टपणा होता की आपल्या भावाला विकला त्यांना काय फरक पडला, आणि त्या वडिलाला आयुष्यभर रडवत ठेवल्याला काही त्यांना वाटलं नाही. विचार करा, विचार करा माझ्या प्रियजनांनो. काय म्हणते तो, म्हणून तुम्ही एकमेकाशी लबाडी करू नका. तुम्ही एकमेकाशी लबाडी करू नका. विचार करा, आम्ही एकमेकाचा अवयव असताना कसं आमच्या मनात एकमेकाच्या लबाडीने करू शकते, कसं आम्ही एकमेकाचा हेवा करू शकते, कसं आम्ही एकमेकाला फसवू शकते. एकमेकाचा अवयव म्हणजे काय, जोडलेला आलं. मला उदाहरण देतो, शरीरावरनं उदाहरण आहे. पहिला करते करा 12व्या अध्यायामध्ये, तर त्यात 18 पासून आम्ही वाचलं, तर तिथं आम्हाला इथं लिहिलंय, एकमेका अवयव आम्ही असताना एकमेकाशी आम्ही लबाडी कसं करू शकते. तिथं उदाहरण दिलं आपल्या शरीराचं. हाताला पायाला म्हणता येत नाही मला तुझी गरज नाही, डोळ्याला आणि कानाला नाकाला म्हणू शकते ना माझी गरज नाही तुला, का तुझी मला गरज नाही. का तरी सर्व शरीर मिळून एक होतंय. हे अवयव आहे आमच्या शरीरात वेगवेगळं, पाय, हात, कान, डोळे, नाक, हे अवयव आहे. हे सगळे मिळूनच एक शरीर होतंय. आणि मग ही एक शरीर होतंय, तर याचा आम्ही कसा एकमेकाशी आम्ही लबाडी करू शकते. कसं म्हणू शकते मला आपण तुझी मला गरज नाही, मला तुझी गरज नाही. हेवा कशी करू शकते आम्ही एकमेकाची, कसं एकमेकासाठी आमच्या मनात दुष्ट ठेवू शकतोय. विचार करा माझ्या प्रियजनांनो, कसा येऊ शकते आमच्या दुष्टपणा. पण माझा अवयव आहे, माझा अवयव आहे, आम्ही एक आहे. एवढं सुंदर हे वचन सांगते एपिस्करा 4:25 मध्ये, म्हणून तुम्ही लबाडी एकमेकाशी करू नका, का तुम्ही एकमेकाचं अवयव आहे. हे विसरू नका माझ्या प्रियजनांनो. सहज लबाडी करतात एकमेकाच्या, सहज हेवा करतात एकमेकाचा, सहज एकमेकाचा धोंडे आणि दोष करतात सहज. त्यांना माहित नाही मी आम्ही एक अवयव आहे. कसं आम्ही त्यांना त्यांच्या लबाडी आम्ही बोलू शकतो, कसं त्यांच्यासाठी आमच्या मनात हेवा येऊ शकते. आमचा अवयव आहे ते.
पूर्ण कालचं तुम्हाला सांगा, मला वेळ मिळणार नाही माझ्या प्रियानाला. लई महत्त्वाचं आहे ते. एक एक जर ते वचन वाचलं असतं ना तर लई महत्त्वाचं होतं ते. पण तरी मी तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं, सुरुवातीला ते वाचायच्या अगोदर की आपल्या भावासाठी हे केले. आपल्या भावाच्या मनात, त्यांच्या भावाच्या मनात वैर आला, दुष्टपणा आला आणि ते कुठे गेलं त्यांना भावाला विकूस तर किंवा भावाला ठार मारूस तर त्यांच्या मनात ती हेवा होती. आणि तेवढंच नाही, शेवटला आपल्या स्वतःच्या बापाला सुद्धा तिने लबाडी बोलून त्या बापाला आयुष्यभर लढवायला लागले. तुमचा मुलगा मेला आणि तो मुलगा जिवंत होता. जिवंत असताना त्या बापानं त्या लबाडीमुळं ते मेलाय म्हणून रडत राहिला आयुष्यभर. विचार करा, एक लबाडीमुळे माणूस आयुष्यभर रडत बसते, पण तुम्हाला त्याचं काय वाटत तुम्ही सहज बोलून जातायसा. बघा काय, या आम्ही एक अवयव म्हटलं नाही, एपिस्करा 4 अवयव म्हणजे काय आहे. त्या पहिल्या कोरिंथियरास 12 18 पासून 26 पर्यंत आपण जरा वाचूया. पहिला कोरिंथियरास 12 18 पासून. त्या देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. प्रत्येक अवयव लावून ठेवलेला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते. ते सगळे मिळून एक अवयव असतं. तर शरीर कुठे असते? शरीर कुठे असतं? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. शरीर एकच आहे. डोळ्याला हातच म्हणता येत नाही की डोळ्याला हाताला म्हणता येत नाही मला तुझी गरज नाही. मला तुझी गरज नाही. तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की पायाला म्हणता येत नाही मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे, तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात, शरीराचे हर एक अवयव अशक्त दिसतात, तेही आवश्यक आहेत. तेही आवश्यक आहे. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा. अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. तसे त्याचे अवयव आहे. म्हणू शकता तुम्ही हाताला आणि पायाला तुझी मला गरज नाही. म्हणू शकतो डोळा कानाला आणि नाकाला तुझी मला गरज नाही. म्हणू शकतो आपण पत्नीला तुझी मला गरज नाही. म्हणू शकतो आपण पतीला तुझी मला गरज नाही. म्हणू शकतो आम्ही आई वडिला तुझी गरज नाही. म्हणू शकतो आम्ही मुलाबाळा तुझी माझी गरज नाही, तुला मला गरज नाही. आपण म्हणू शकतो आपल्या पैपणामध्ये मला तुझे फार एक अवयव ज्यामध्ये शरीरामध्ये ती सर्व मिळून एक होतंय. म्हणून शरीरात फूट नसावी तसं कुटुंबात पण फूट नसावी. आणि म्हणून एकमेकाशी लवाडी करणे. एक हाव दुखला तर जखम झाली की सगळा शरीर, फक्त हात दुखत नाही, हाताला लागलं की शरीराला दुखणे येत आहे. एक जर घराचा कोणाचा सन्मान झाला की सगळा कुटुंबाचा आनंद होते. माझ्या प्रियानो, तसंच एक कुटुंब होतंय, एक अवयव होतंय. आणि म्हणून परिस्थिती पॉल म्हणतात इफिस 4:25 मध्ये तुम्ही एकमेकाशी लबाड ह्याच्यासाठी करू नका का तुम्ही सर्व मिळून एक अवयव आहे. आणि जर तुम्ही एक अवयव आहे तर आज निश्चित तुम्ही समजून घ्या, कधी आयुष्यात आपल्या आयुष्यात शेवटच्या जीवनापर्यंत एकमेकाशी लबाडी करू नका. लबाडी. हेच फायनल आहे. तर हे जसं शरीरामध्ये हात आहे, पाय आहे, डोकं, नाक, कान आहे, पोट आहे, सगळं आहे, तसं मिळूनच एक शरीर होत आहे. तसं कुटुंबात पती, पत्नी, मुलं, बाळ, आई वडील मिळून एक होत्यात.
कुणाला आम्ही म्हणू शकत नाही मला तुझी गरज नाही, मला तुझी गरज नाही, मी तुझ्यावर हेवा करते, मी तुझ्यासाठी दुष्ट बोलते, मी तुला लबाडी बोलून मला तुझी गरज नाही म्हणून बोलते, असं कधी म्हणू नका. का ते सर्व मिळून एक होते माझ्या प्रियजनांनो, म्हणून त्यात फुटी कधी नसावी, एकमेकासाठी हेवा नसावा, एकामेकासाठी लबाड्याने बोलू नये, एकामेकाला आम्ही दुष्टपणा वागू नये, एकमेकासाठी आमच्या अंतकरणात दोष नसावा. आता आम्ही सर्व मिळून एक आहे, एक अवयव आहे, म्हणून तुम्ही एकमेकाशी लबाडी करू नका. सोपं घेऊ नका. हे जीवनाचा एक अवयवचा भाग आहे हा. काल आम्ही तेच बघितलं. मी जेव्हा ती वाचतोय ना, ते काल तुम्हाला सांगितलेलं, मला खरं आठवते की काय माणसं असतील, एवढा हेवा, एवढा मनात दुष्टपणा की भावाला ठार मारायचं, भावाला विहिरीत टाकायचं, भावाला विकायचं, आणि शेवटला वडिलाला जाऊन लबाडी सांगून आयुष्यभर त्या वडिलाला रडवत बसायचं. एवढी लबाडी मोठी, एवढा हेवा, एवढा दुष्टपणा नसावा कधी माणसाच्या ठाई. ज्या माणसाला तिने त्या मुलाला तिने डबऱ्यात टाकलं, ठार मार इकला, त्याच्या मनात त्यांच्यासाठी हेवा नव्हता. ते पोरग हुडकत आपल्या भावाला आले, जेवण द्याला, त्यांना त्यांची काळजी घ्यायला, आणि त्यांच्या मनात काय बघावं असलं मन नसावं माझ्यापेक्षा. आता आम्ही सर्व मिळून एक अवयव आहे. एका हातानं टाळी वाजत नाही, टाळ्या वाजा दोन हात लागत्यात. तसं सदा आणि सदा एकमेकाची गरज असते. विसरू नका आयुष्यात कधी. आणि म्हणून फायनल तर वाचायलंय, म्हणूनच तुम्ही लबाडी करू नका, का तर सर्व तुम्ही मिळून एक अवयव व्हायचा. काय हा जगात चाललंय, पाण्या पेल्यासारखं लबाडी बोलतात लोक. अगदी पाणी पेल्यासारखं लबाड कसं येत असेल मला सांग. ती पण आपल्या अवयव बरोबर, आपल्या लोकांबरोबर, जे आम्ही एक आहे, सहज त्यांना वाटत नाही की त्या माझ्या लबाडीमुळे त्यांचं अंतःकरण किती दुखलं असेल, किती त्यांना वाईट वाटत. कधी पश्चाताप पण ती लोक करत नसतात, का त्यांना त्यात मजा वाटते. लोकांना लबाडी बोलून, लोकाला दुष्टपणा, लोकांसाठी मनात हेवा भरून त्यांना मजा वाटते. वाईट आहे, लई वाईट आहे. जीवन नसावं असं, निर्मळ मन असावं. तुम्हाला काल मी सांगितलं, नूतन जन्मलेला बाळासारखं आमचं मन निर्मळ दुधासारखं असावं, अगदी निर्मळ, दुष्टपणा नसावा. आता काय करायचं फायनली, जकर्या 8व्या अध्यायामध्ये, एक जकर्याचं पुस्तक आहे बायबलमध्ये, त्यात 8व्या अध्यायामध्ये 16 पासून 19 वाचायचं आहे. ती तुम्हाला करायचं आहे. फायनली आहे हे तुम्ही करायचं आहे. हे केलं तुम्ही तर तुमचं कल्याण निश्चित आहे, तुम्ही आशीर्वाद होणार. हे करा. फायनली हे आहे. आजचा शेवटचा रविवार ह्या महिन्यात, ह्या सुरुवातीचा सांगितल्यापासून आज फायनल तुम्ही हे करा. काय करा सांगतोय आता. जकरिया 8:16 पासून, तुम्ही करायचे ते हेच की, तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, आपल्या वेशीत करेपणाने वागा, व शांतीदायक न्याय करा. तुम्ही कुणी मनात आपल्या शेजाराचे अनिष्ट चिंतू नका, कुणी आपल्या मनात आपल्या शेजाराचं अनिष्ट चिंतू नका. खोट्या शब्दाची आवड धरू नका, कारण हा सर्वांचा मला तिटकारा आहे, परमेश्वराला तिटकारा आहे असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, 4थ्या 5व्या 7व्या व 10व्या महिन्यातले
उपास यहुदांच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील. ते आनंदाच्या उत्सवाचे दिवस होतील. म्हणून सत्य व शांती यांची आवड धरा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो राष्ट्रे व अनेक नगरांचे रहिवासी येतील. अशी वेळ येईल एका नगराचे रहिवासी येतील तुमच्यावर आनंद करतील. का तर लोकांना समजणार की तुम्ही खरं बोलताय, खरं न्याय करताय, एकमेकाशी एका चित्ताने राहताय. लोक नगरातले लोक येऊन तुमच्यावर आनंद करतील. आणि जेव्हा तुम्ही लबाडी करत आचिला, एकमेकाचा हेवा करत आचिला, एकमेकाला दोष देत आचिला, लोक तुमच्याकडनं पळून जातील, दुःखी होऊन पळून जातील. आणि जर तुम्ही खरा न्याय करचिला, सत्यानं जगचिला, दुष्टपणा करणार नाहीसा, लबाडी बोलणार नाहीसा, सत्याने शांतीने वागचिला, लोक नगरात येऊन तुमच्यावर आनंद करतील, आनंद करतील, आनंद करतील. आनंद करतील. का तर दुष्ट लोकांबरोबर, लबाडी करणाऱ्याबरोबर, हेवा करणाऱ्याबरोबर लोक आनंद करत नाहीत. बिलकुल करत नाहीत आनंद, अजिबात नाही. का त्यांना माहित आहे हे दुष्ट लोक आहेत, हे दुष्ट विचार करतात, हेवा करतात, लबाडीने बोलतात. त्यांच्यावर आनंद करतील, त्यांच्याबरोबर राहतील, लोक पळून जातील. पण त्यांना समजलं ही सत्याची लोक आहेत, शांतीचे लोक आहेत, चांगला न्याय करतात, चांगलं बोलतात, एक दुसऱ्यासाठी हेवा न करता प्रेम करतात. त्या लोकांबरोबर सगळे नगरचे लोक म्हणतील चला आनंद करूया, आनंद करूया आणि आनंद करूया. का तर प्रभू येशूमध्ये आनंद आहे. हेच करा तुम्ही. आज या फायनल मध्ये तुम्हाला सांगतो, हेच करा. चांगल्याची आवड धरा, सत्याची आवड धरा, नीतिमानाची आवड धरा, निर्मळ दुधाच्या आठवण करा, आनंद करा, उल्हास करा, शांतीनं न्याय करा, सत्यातनं वागा. तुमचा आनंद परिपूर्ण होस तर देव तुम्हाला आशीर्वाद करणार. मग आज काय करणार तुम्ही? लवाडी तर करणार नाही आजपासून. आणि त्या दुष्ट मनुष्याला काय करणार? उपटून टाकून फेकून देणार. चल बाहेर माझ्यातून, निघ माझ्या घरातून, माझ्या जीवनातून लबाडी उपटून टाका. आणि निश्चय करा मी आजपासून लबाडी बोलणार नाही, एकमेकाला अशी लबाडी करणार नाही. मी करायचं आज मला शिकवलं या फायद्यामध्ये मी काय करायचं आहे. नाहीतर व्यर्थ आहे जीवन, नाहीतर काही उपयोग नाही एवढा ऐकून. प्रभूशीचा दुष्टपणा आवडत नाही माझ्या प्रियजनांना, अजिबात आवडत नाही. कपट आवडत नाही, लबाडी आवडत नाही त्यांना. त्याचा हेट करतात, ते दोष करतात त्याचा. आता त्याचा दोष करतात ते कुणाचा दोष करतात? जो माणूस लबाडी वागतोय, कपटी करतोय, लबाड, त्याचा दोष करतात. पण जे सत्यानं वागते, आवडीनं न्याय निवाडा करते, शांतीनं राहते, दुसऱ्यासाठी मनात हेवा नाही करता प्रेम बाळगते आणि सगळ्यासाठी प्रार्थना करते, ते प्रभूशीला आवडतात. आमच्या लोक प्रभूशीला आवडतात ती लोक आशीर्वादित लोक आहेत. ते प्रभूशी त्यांची काळजी घेणार, त्यांना सहाय्य करणार, त्यांना सारखा आनंदी सदा ठेवणार. का तर म्हणणार हे लोक सत्याची लोक आहेत. हीच माझी विनंती आहे या फायनलमध्ये तुम्हाला. म्हणून एकमेकाशी लबाडी करू नका. का तर तुम्ही एक अवयव आहे. जो तुम्हाला आशीर्वाद करू. या माझ्या प्रियजनांना आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिते, आभार मानतो तुमच्या कृपेसाठी, दयासाठी. या फेब्रुवारीच्या महिन्यात या कलेसिकारा 3ऱ्या अध्यायामध्ये 9 वचनद्वारे आमच्या सगळ्या महिन्यावर तुम्ही बोलला. धन्यवाद माझ्या बापा. आकाशपोटी नष्ट होईल पण तुमचं वचन कधी नष्ट होणार नाही. आणि तुम्ही या महिन्यात आम्हाला सांगितलं तुमच्या वचनाद्वारे एकमेकाशी लबाडी करू नका, एकमेकाशी लबाडी करू नका. का तर त्या जुन्या मनुष्याला तुम्ही कुर्त्यासह काढून टाकलेलं आहे. म्हणून ह्या शेवटच्या फायनलमध्ये आम्हाला सांगितले का तुम्ही एकमेकाशी लबाडी करायची नाही. का तर तुम्ही एक अवयव हायसा, एक अवयव हायसा. आणि एक अवयव मिळून एक घर, एक कुटुंब होतं, एक शरीर होतंय.
आणि म्हणून कुणीही आजपासून एकमेकाशी लबाडी करू नका. करायचं काय सांगितलंय फायनलला, चांगलं आहे ते करा, सत्यानं वागा, शांतीनं वागा, एकमेकाच्या साठी आपल्या मनात निर्मळ मन ठेवा, निर्मळ दुधाची इच्छा करा. का तर देवाला जे आवडत नाही ते करू नका. तुम्ही आनंद कराचीला आणि तुमच्या नगरातले लोक तुमच्या संग आनंद करतील. का तर दुष्ट लोकांचा, लबाडी लोकांचा, मनात कपट आणि हेवा करण्याच्या लोकांपाशी कोण आनंद करत नाही. माझ्या प्रियजनांनो, काही करायचं आज आपल्याला फायनलमध्ये देवाचं वचन आपल्याला सांगितलंय. माझी पण इच्छा आहे तुम्ही ते करा, चांगलं करा, ते तुम्हाला आशीर्वाद करा. स्वर्गीय पिते आभार मानतो या सुंदर महिन्याबद्दल. आम्हा सर्वांना प्रियजनांना तुम्ही सांभाळा. विशेषतः माझ्या बहीण भाऊ आई वडिलांसाठी, लहानपणासाठी मी आभार मानतो. त्या महिन्यात त्यांचं व्यक्ती जीवन, त्यांचं कुटुंब जीवन, त्यांचं काम, त्यांचा व्यवसाय, त्यांचं येणं जाणं, बापा त्यांच्या मुलांचं शिक्षण तुम्ही आशीर्वाद केला. त्या महिन्यात लागणारं ज्ञान, बुद्धी, शारीरिक, आध्यात्मिक, आर्थिक पूर्ण धन्यवाद. सगळ्यांना आनंदित आणि स्वास्थ्यामध्ये ठेवला, धन्यवाद. बापा विशेष या महिन्यात या वचनात आम्ही बोलला लोकांसंगत, धन्यवाद. बापा स्वीकारून द्या येशूच्या नावानं. आणि आज ह्या क्षणी हिने म्हणूयात आम्हाला काय करायचं ते शिकवलेलं आहे. आम्ही चांगलंच करत राहणार, आम्ही चांगलंच करत राहणार. आम्ही एकमेकाचा अवयव आहे. आज आम्हाला समजले आम्ही एकमेकाचा अवयव आहे. आम्ही एकमेकाचा अवयव असताना आम्ही एकमेकाची लबाडी कसा करू शकते, आम्ही हेवा कसं करू शकते, दुष्ट मन त्याच्यासाठी कसं करू शकते. नाही, हे चुकते, आम्ही चुकलो आजपर्यंत. क्षमा मागा माझ्या प्रियजनांनो आणि समर्पित करा. सांगा प्रभू येशूला, प्रभू येशू हे महिना तुझ्या वचनासाठी आभार मानतो. आणि आमचं जीवन आजच्या ह्या फायनलमध्ये आम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचं जीवनमध्ये समर्पित करा. देव तुम्हाला आशीर्वाद करा. प्रभू येशूच्या नाम बाप्पा मी यांना आशीर्वाद करतो. बाप्पा सर्व स्वर्गीय आशीर्वादांना आशीर्वाद कर बाप्पा. विशेष बाप्पा शेतापास शांत कर दे, मनाचं तारून दे माय देवा. त्या शेवट दिवसात बाप्पा वाईटापासून प्रत्येकाला वाचव बाप्पा, कपटापासून वाचव, ह्या सैतानाच्या सर्व डावपासून. का तर सैतान लबाड आहे, कपट करणार आहे, हेवा करणार आहे बाप्पा. पण तू प्रभू येशू प्रेम करणार आहेस, तू शांती देणार आहे, तू सत्य देणार आहे, तू सामर्थ्य देणार आहेस आणि तू स्वास्थ्यता देणार आहे. हे सर्व इथपर्यंत या महिन्यात लेकरांना तू आशीर्वाद केलं. तिथल्या राहिलेल्या या दिवसात महिना पण त्यांना आशीर्वाद कर आणि येणारा महिनाभर तुझी कृपा त्यांना पुरू. प्रभूशीच्या नावानं मी त्यांना आशीर्वाद करून गौरव, महिमा, स्तुती, सन्मान, आदर, सन्मान तुम्हाला प्रभूशीच्या नावानं प्रार्थना केली नाही बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू जी, थँक्यू होली स्पिरिट. पहिला माझ्या प्रियजनांनो, जो तुम्हाला आशीर्वाद करू, आनंद ठेवू. या महिन्यात आशीर्वाद केला, नवीन महिना पण यांना आशीर्वाद करू. तोपर्यंत गॉड ब्लेस यू. आमेन, आमेन आणि आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जी, थँक्यू.